छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे मोठ्या उत्साहात व दिमागदार वातावरणात संपन्न झाले. संघटनेच्या 12 वर्षांच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत शेतकरी, मराठा, कामगार, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आगामी काळात अधिक आक्रमकपणे लढा उभारण्याचा निर्धार या अधिवेशनातून व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते तथा मुंबई मित्र समूहाचे संपादक अभिजित राणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सुनील बागुल, भाजपचे प्रवक्ते अजित चौहान, ॲड शिवाजी सहाने, सिन्नर नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, नगरसेविका सौ हर्षदा गाईकर, सौ साधना मटाले, नगरसेवक नितीन दातीर, शेतकरी नेते नानासाहेब बच्छाव, शिवसेना शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ बोडके, माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, छत्रपती युवा सेनेचे चेतन शेलार, सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील, दीपक हगवणे, विजय कातोरे, प्रमोद जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कोणी सांगितलं नाही किंवा कोणी सांगितलं आम्हाला काही सांगणारे कमी असतील का आम्ही आलोच ना, असं नसतं. तुम्ही एक लक्षात घ्या की हे मंत्री आणि बाकीची तर मंडळी जी आहे तुमच्यावर मुख्यमंत्र्यांचं प्रेम आहे, तुमच्यावरती मुख्यमंत्र्यांचं प्रेम आहे, तुमच्यावरती चंद्रकांत दादांचं प्रेम आहे आणि तुम्ही असं किती म्हणत असेल तरी गिरीश भाऊंचं सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे की नाही. मग ते आपण म्हणजे माझं फक्त म्हणणं इतकंच आहे की तुम्ही तहात हारत जाऊ नका. म्हणजे गिरीश भाऊंनी खूप प्रेम केलं तुमच्यावरती, तुमच्यासाठी म्हणजे बरंच सगळं करण्याचा प्रयत्न केला. पण पुढच्या छावाच्या अधिवेशनामध्ये मी सुद्धा एक आनंदाची बातमी घेऊन तुमच्यापर्यंत आलेला असेल असं आज इथं सांगतो बरं का. आणि तुमच्याही राजकीय कारकिर्दीला काहीतरी चांगलं मिळालेलं असेल या सदिच्छा मी आपल्याला छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं देतो. थांबतो आणि थांबता आमच्या समाजाच्या अभिजितदादा आपल्या साक्षीनं या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एक आठवण करून देतो की संघटनेमधल्या यशस्वीतेचं पॅरामीटर थोडंसं छोटं होतं म्हणून आम्ही राजकीय कामाला योग्य वेळी सुरुवात केली, योग्य वेळी योग्य ठिकाणी गेलो, योग्य नेत्यांच्या तालमीमध्ये घडलो म्हणून आता राज्यामध्ये थोडंफार काहीतरी मिळतंय. शिवाजी दादा मी काय बोलतोय हे आपल्या चांगलं लक्षात येतंय. इथं मराठा समाजामधले अनेक धुरीण बसलेले आहेत. समाज म्हणून आपला तहामध्ये विश्वासघात होणार नाही हे डोळ्यात तेल घालून पाहण्याची जबाबदारी आपली आहे. कारण तुम्ही आमचे वरिष्ठ आहात, तुम्ही आमचे सिनियर आहात. मागची पूर्ण एक तरुणांची पिढी खपली. पण स्पष्टच बोलतो मराठ्यांचा तहामध्ये विश्वासघात होतोय. ज्येष्ठांनी जरा लक्ष द्या, एकत्र बसा आणि गुणवान तरुणांची कत्तल राजकारणामध्ये होणार नाही. हे जर थांबवायचं असेल तर पक्ष वेगळे असले तरी चालतील पण तुम्ही एकत्र येणं फार गरजेचं आहे. एवढीच विनंती करतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण चळवळीत या ठिकाणी कायम त्यांच्या बरोबर आहे आणि निश्चितपणे आता किती दिवस करणने एक क्रांतिकारी कार्याच्या भूमिकेत काम करावं तर त्याला एक राज्य शिष्टाचार मिळावा याकरता निश्चितपणे मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिवाजी सहानेंनी पोटतिडकीने सांगितलं की आता या एक्सपान्शनमध्ये कुठेतरी लोकसभेला या ठिकाणी नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर असे 2 लोकसभा मतदारसंघ होणार आहेत. तिकीट मिळणं न मिळणं पण आपण सगळ्यांनी निश्चितपणे करणच्या मागे एका चांगल्या हेतूने त्याला राजकीय ताकद, राजकीय बळ मिळालं पाहिजे. जेव्हा करणला बळ मिळेल त्यावेळेस संघटनेला बळ मिळेल, संघटनेला ज्यावेळेस बळ मिळेल त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या विश्वासाने आपण करण गायकर या नावाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहात, तुमचे जे काही स्वप्न आहे ते करणच्या माध्यमातून सगळे स्वप्न करण तुमचे पूर्ण करेल. आम्ही सगळे करण बरोबर आहोत आणि करणला खाली पडायला देणार नाही. कदाचित वेळ लागेल, टाईम मॅटर्स, कदाचित आता वेळ जातोय आपल्याला. कारण क्रांतिकारी भूमिकेत बऱ्याच ठिकाणी आक्रमक बोलतो, आक्रमकतेने वागतो, बऱ्याचदा कुठेतरी माणसांची मनं दुखवतात.
पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अतिशय प्रामाणिकपणे एक विषय घेऊन लढण्याची जी त्याची चिकाटी आहे ती अतिशय त्याला 100 पैकी 100 मार्क देण्यासारखे. आणि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कोर टीममध्ये काम करतो. मी मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचा अध्यक्ष म्हणून काम करतो. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 वर्षांमध्ये अनेक अधिवेशनांमध्ये माझी उपस्थिती 12च्या 12 अधिवेशनांमध्ये आहे. आणि मी बघितलेलं आहे की ज्या ज्या अधिवेशनामध्ये मी गेलो त्यावेळेस त्या त्या ठिकाणी अशी तुडुंब गर्दी आणि करणवर प्रेम करणारे, छावा क्रांतीवीर सेनेवर प्रेम करणारे असे कार्यकर्ते. या ठिकाणी एकही कार्यकर्ता हा पैसे देऊन या ठिकाणी आलेला कार्यकर्ता नाही. आणि आपण सगळे या ठिकाणी आलोय तर करण गायकर आणि छावा क्रांतीवीर सेने करता आलेलो आहे. त्या संघटनेसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मी आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो की मी एका मोठ्या भावाच्या भूमिकेत करणच्या मागे 12 वर्ष आहेत, यापुढे पण राहणार आहे. पण आता ज्या पद्धतीने मागण्या आहेत त्या निश्चितपणे आपण मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यासमोर ठेवू आणि त्या तडीस लावू. या ठिकाणी मला बोलवलं, मला अध्यक्षस्थान दिलं. माझी तेवढी उंची नसताना देखील करणने मला तो दर्जा दिला, त्याबद्दल मी करणचे मनापासून आभार, धन्यवाद. या सगळ्या या ठिकाणी जी लोक आली, करणच्या संघटनेला ताकद दिली, त्याचा प्रोत्साहन दिलं. या ठिकाणी बरीच लोक जी आलेली आहेत ती संघटनेला प्रोत्साहन, ताकद आणि मोटिवेशन देण्याकरता आलेली आहेत. त्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले उद्याचे भावी आमदार आणि खासदार या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांचं मी छावा क्रांतीवीर सेनेचा एक छावा म्हणून सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी या ठिकाणी आजपर्यंत महाभारत अनेक वेळा पाहिलं असेल. आता आपण म्हणाल की महाभारताचा उल्लेख या ठिकाणी करण्याचं कारण काय? तर करण, आपलं नाव करण आहे, परंतु मला वाटतं की तो करण हा शब्द कर्ण या नावाचा अपभ्रंश झालेला आहे. आणि आपण बघितलेलं आहे की महाभारतातील तुमची आमची सर्वांची सर्वात लाडकी व्यक्तिरेखा जी होती ती म्हणजे कर्ण, जो मित्रत्वासाठी अगदी प्राणपणाने लढतो. त्याचं आयुष्य हे शापित म्हटलं जातं. शापित याच्यासाठी की त्याने मित्रांसाठी स्वतःचं राज्य बलिदान केलं, मैत्री टिकवण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण भगवानांचा प्रस्ताव धुडकावला. आणि ज्या ज्यावेळी आपल्याला जे काही द्यायचं असेल ते देण्यासाठी ज्यावेळी त्यांची कवचकुंडलं सुद्धा मागितली गेली, ती कवचकुंडलं सुद्धा कर्णांनी दिली. तसंच देण्याचं सामर्थ्य हे करण गायकर यांच्यामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांसमोर आता त्यांनी अतिशय मोठं आंदोलन, जे जन आंदोलन आहे, जिथं आमदार खासदारांनी स्वतः पुढाकार घेऊन ते शेतकऱ्यांचं रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन पुढे न्यायला पाहिजे होतं. दुर्दैवाने लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी करण गायकर हे आपल्या ताकदीने उभे राहिले आणि त्यांनी या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना नुसता न्यायच मिळवून दिला नाही, तर त्याचबरोबर त्या रिंग रोडची अलाइनमेंट जी आहे ती बदलून त्या शेतकऱ्यांना जे बाधित होणार आहे त्यांना त्यांच्या क्षेत्राचा पुरेपूर मोबदला कसा मिळेल यासाठी प्रसंगी ज्या पालकमंत्री कुंभमेळा मंत्र्यांच्या विरुद्ध एकही लोकप्रतिनिधी बोलण्याची लवकर हिंमत करत नाही, त्यांच्याशी देखील वेळेप्रसंगी त्यांनी कुठलीही तडजोड न करता थेट भूमिका घेऊन की माझ्या शेतकऱ्यांसाठी मी सगळ्यात पहिला या ठिकाणी आहे अशी भूमिका घेऊन जे आंदोलन मार्गी लावलं त्यासाठी त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन. आपल्या सर्वांवर एक जबाबदारी आहे. आज आपण ते सगळे छावा क्रांतीवीर सेनेच्या 12व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी ते उपस्थित आहात. आणि या अधिवेशनासाठी उपस्थित बघा, व्यासपीठावर मगाशीच बरीच जण बोलली की व्यासपीठावर विविध क्षेत्रातील विविध पक्षातील मान्यवर हा एका व्यक्तीसाठी इथे आज उपस्थित आहे. आणि असे माझ्या नावात पण गायकर आहे आणि त्यांच्या नावात पण गायकर आहे, म्हणजे करण भाऊ आपण कुठेतरी गायकरांची लेगसी पुढे नेतो असं म्हणायला हरकत नाही. आणि ती मला आज इथे अभिमानाने सांगायचं वाटतंय की बघा, आज छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून नेहमीच मी करण भाऊंना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नेहमी ऐकत आले, बघत आले, परंतु आज प्रत्यक्षात बघण्याची संधी मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली आहे. खरं तर आज जो मला पुरस्कार दिलाय
ह्या पुरस्कारामध्ये राजमाता जिजाऊंचं नाव आहे आणि निश्चितपणानं मला नेहमी वाटतं की आपण समाजासाठी जे काही काम करतो, आपण हा सामाजिक बांधिलकी आहोत, समाजाचं आपण निश्चितपणानं देणं लागतो. परंतु समाजामध्ये समाजातील महिला भगिनींसाठी एक एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना, ती देखील जबाबदारी स्वीकारत असताना आम्ही जे काही समाजासाठी काम करतोय त्याच्यात कुठेतरी कोणीतरी दखल घेऊन एक शबासकीची थाप द्यावी, ही अपेक्षा आम्हाला माता म्हणून, एक भगिनी म्हणून नेहमीच असते. आणि ती आशा किंवा ती अपेक्षा आज आम्हाला करण मौच्या माध्यमातून पूर्ण झाल्याची मला इथे स्वाभिमानाने सांगावंसं वाटते की आमच्या देखील पाठीवर कोणीतरी थाप देणारा आमचा बंधू इथे आहे, हे मला स्वाभिमानाने इथे सांगावंसं वाटतंय. बघा, अनेक सत्कार, अनेक पुरस्कार एक नगरसेवक म्हणून किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही घेत असतो आणि तो पुरस्कार देताना आम्हाला तितकाच आनंद असतो, परंतु पुरस्कार स्वीकारण्याचा जो आनंद असतो तो आनंद आज मला इथे अनुभवायला मिळाला. निश्चितपणानं ॲडव्होकेट जे बोलले आहेत की येणाऱ्या पुढच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये एक गायकर परिवाराची सून म्हणून, एक गायकर परिवाराचं लेणं म्हणून मी तुम्हाला निश्चितपणानं विनंती करेन की करणजींना, करण भाऊंना जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमचा देखील हातभार लागेल अशी मी अपेक्षा करते. बघा, माणसातला माणूस पण हे वैभव संपन्न असायला हवं आणि ती वैभव संपन्नता आपण नेहमीच त्यांच्या माध्यमातून जपताना बघतोय. मला इथे सगळे बोलत असताना एक प्रसंग निश्चितपणाने तुम्हाला सांगावंसं वाटतंय. मी कॉलेजचं नाव घेणार नाहीये, परंतु विशिष्ट कॉलेजमध्ये चुकीच्या पद्धतीने जेव्हा मला कुठल्या धर्मावर बोलायचं नाही, परंतु धर्मांतर करण्याचा विषय जेव्हा शावाच्या कानावर गेला, कारण मग तिथे आम्ही युवासेनेच्या वतीने 10 मिनिटात पोहोचणार होतो, परंतु आमची 10 मिनिटं देखील आम्हाला जास्त झाली. त्यावेळेस ही लोक तिथे पोहोचून तिथे रामरक्षाचं पठण सुरू झालं होतं आणि ते मला एक हिंदू म्हणून निश्चितपणाने ते अभिमानाने सांगावंसं वाटतंय. मला असं वाटतं की विकास असेल, विकास कामं असतील, सामाजिक बांधिलकी असेल, ही निश्चितपणाने जपल्या जातेच. कदाचित त्याच्यामध्ये एखादा दिवस उशीर झाला तर चालेल, परंतु हिंदू म्हणून ती बांधिलकी जपण्याचं काम निश्चितपणाने छावा नेहमी करत आले. करणजी, तुम्हाला माझ्या संपूर्ण गायकर परिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि तुम्ही जो आज मला राजमाता जिजाऊंचा पुरस्कार दिलाय, मी या व्यासपीठावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून एक राजमातांना निश्चितपणानं आशीर्वाद मागेल की तुमच्यातला कणभर कणखरपणा आणि तुमच्यातलं कणभर हे नेतृत्व आमच्या सगळ्या स्त्रियांच्या अंगी माझ्या सकट यावं, हीच मी अपेक्षा आणि प्रार्थना सगळ्यात व्यक्त करते. संपन्न होतोय ते या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आशिषजी हिरे, ग्रामीणचे जिल्हा प्रमुख नवनाथजी वायरा. चला, आज छावा क्रांतीवीर सेनेचं हे राष्ट्रीय अधिवेशन होतंय आणि अधिवेशन होत असताना प्रामुख्याने जो लढा उभा आहे, ज्या लढ्यामध्ये आपल्या नाशिक मधील जो रिंग रोड चालला आहे, ज्या रिंग रोडच्या संदर्भात अजित भाऊ मला माफ करा आणि सन्मान्य व्यासपीठावरील सगळ्याच लोकांना, कारण सगळे सत्ताधारी आणि आपलं बोलणं रोखोक असतं म्हणून मंत्री येतील. म्हणजे सामंत साहेब सकाळपर्यंत हा म्हणत होते, आता कोणी गुगली टाकली राणे साहेब मला काही कळालंच नाही, ते नंतर म्हणाले ओ बाबा तुमचं व्यासपीठ फार डेंजर आहे असं मला ऐकलं. काय डेंजर येतं? अहो तुम्ही मंत्री आहात, आम्ही कार्यकर्ते आहोत सामाजिक, आमचे प्रश्न तुमच्याकडे नाही मांडायचे तर कोणाकडे मांडायचे? लेकरांना आईला सांगितलं पाहिजे, बापाला सांगितलं पाहिजे, दुसरं कोणाला सांगणार? जरी बोलणं कडू असेल पण त्या बोलण्यामागे सत्यता आहे आणि न्यायाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करतो आणि म्हणून तुमच्याकडे दाद लागतो, म्हणून तुमचे होर्डिंग लावतो, पत्रिकेत नावं छापतो, तुम्हाला बोलून घेतो, पण तरी येते नाही. नानासाहेब खूप प्रयत्न केले, खूप वेळा प्रयत्न केले, पण काय झालंय? माझा पूर्वीचा इतिहास काढतात. पतंगराव कदम स्टेजवर मुसकून दिले, धोळगेवासी विचार कपला मारल्याचा भाऊ आम्ही मुंबईला आदिवासीनं चालू होतो. आता ते येणारा सगळ्यात प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर नागपूरला देवेंद्रजी असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, या दोघांनाही चांगले अनुभव आलेले आहेत. म्हणून की काय, आता मी सुधरून गेलो, मी सांगितलं बाबा आता मी जुना करण गायकर नाहीये, या जरा मी वैचारिक पातळीवर बोलतो, वैचारिक बोलणं करतो, समंजसपणाने भारतीय घटनेच्या आधारानं बोलतो, जसं रमेश पाटील साहेब बोलतात दरवेळेस अधिकारानं बोलतात, पण यायलाच तयार होत नाही. तरी पण आज आनंदाची बातमी सांगतो. मगाशी जरांगे पाटील साहेबांचा फोन चालू होता, मनोजदादांचा फोन चालू होता. मनोजदादा कधीच माझा कार्यक्रम टाळत नाही, पण त्या माणसाची खरंच तब्येत बरोबर नाही. सकाळपासून मिटिंग चालू होत्या, निघत होते, 3 वाजता सांगितलं निघालो, परत त्रास झाला म्हणून रिटर्न गेली. म्हणलो काही
टेन्शन घेऊ नका, तुम्हाला योग्य वेळ बोलवायचंय. कार्यक्रमाला जरी नाही आले, पण जेव्हा शेतकऱ्यांचा अंतिम लढा, जेव्हा मी त्या ठिकाणी उभा राहील, त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी यायचं, आम्हाला न्याय द्यायचा. काय झालं काय माहित, लाईव्ह चालू आहे जिल्हाधिकाऱ्यांचा लगेच फोन ठेवला, जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आलेला आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुमच्या स्पष्ट मागण्या 4 सांगा. मी सांगितलं ज्या ठिकाणी अलाइनमेंट बदलायची आहे ती अलाइनमेंट बदला. पूर्ण रिंग रोडला योग्य तो मोबदला बाजार भावाप्रमाणे रेट जाहीर करा आणि शहरातल्या जमिनींना गुणांक 1 च्या ऐवजी गुणांक 2 लावा. एवढ्या 3-4 मागण्या आमच्या, याच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही मागण्या आमच्या नाही. आम्हाला ठरवतं काम करू नका, कारण आमची मिटिंग काल अशी तो होणार होती. या ठिकाणावर मी आज गिरीश भाऊंना नम्रतेने सांगतो, मी त्यांचा फार आदर करतो. मी कधी गिरीश भाऊच्या विरोधात कधी अपशब्द आजपर्यंत बोललो नाही, पण या व्यासपीठावरून सांगतो गिरीश भाऊ, दराड्यांना पाडणं तुम्हाला वाटलं सोपं आहे आणि गिंडेंना निवडून आणणं त्याच्यापेक्षा सोपं आहे. या धुंदीत राहू नका आणि शेतकऱ्यांना फसू नका, कारण गाठ शेतकऱ्यांची आहे. जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मग गिरीश भाऊ तुम्ही संकटमोर्चा काळात संकटात आल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द या ठिकाणी सांगतो. फसवेगिरी कशासाठी? आम्ही मुंबईला निघालो होतो. मुंबईला निघाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा फोन आला. तुम्ही सांगितलं की बाबा आम्ही शनिवारी मीटिंग घेतो, तुम्ही थांबा. अहो तुमच्या एका शब्दावर आम्ही थांबलो, कारण आम्हाला लढायचं नाही, आम्हाला चर्चेतून न्याय घ्यायचा आहे. आम्हाला चर्चेतून आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे, कारण आमच्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल नाही करू शकत आम्ही. ते जर रणंगणात उतरवले आणि त्या ठिकाणी जर आंदोलनं केली, त्यांच्यावर जर खोटे नाटे गुन्हे दाखल झाले, त्यांनी शेती करायची का कोर्टाच्या केस लढायच्या. याच्यामुळं करण गायकर शांत आहे. अजित भाऊ तुम्ही आज आले, भारतीय जनता पार्टीचे आपण प्रवक्ते आहात. माझी तुम्हाला विनंती आहे, शासनाला तुम्ही आमच्या वतीनं सांगा. आम्ही विनंती करतो तुम्हाला की आम्हाला काही नको आहे चुकीचं. जे कायद्यात आहे, जे कायद्याला धरून आम्ही केलंय, त्या कायद्यामध्ये आपण त्या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण करा. शासनाचं अभिनंदन करायला मुंबईला जाऊ आणि देवेंद्रनाथचा सत्कार करून त्या ठिकाणी येऊ. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही काय कोणाची सुपारी घेऊन टाळी वाजवत नाही. आम्ही काही दुपारी उठत नाही, मी सकाळी 6ला उठतो. त्याच्यामुळे आम्ही काही कोणाच्या सुपाऱ्या घ्यायला जात नाही. आणि तसं असेल तर आपण दाखवून देऊ. मला एक सुद्धा विरोधी भागातला फोन नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो भाऊ, तुम्हालाही माहिती आहे मी आंदोलन करताना नेटाने आंदोलन करतो. मी कधी राणे साहेब आंदोलन सोडून करत नाही की आज शो साठी आंदोलन केलंय, बातमीसाठी आंदोलन केलं, असं नाहीये. प्रामाणिकपणे आम्ही चळवळ चालवतो, चळवळीत काम करतो. आणि या 12 वर्षामध्ये या छावा क्रांतीवीर सेनेच्या ह्या योद्ध्यांनी ह्या वटवृक्ष जो उभा केला, त्या छावा क्रांतीवीर सेनेचे मावळे अजून या रणांगणात उतरलेले नाहीत. एकही शेतकरी सोडून एकही छावाचा कार्यकर्ता नाहीये आम्हाला. पण उद्या जर मीटिंग झाली नाही, कारण उद्या आश्वासन दिले आम्हाला मीटिंगचं, उद्या जर शेतकऱ्यांची मीटिंग झाली नाही तर 100% हे सगळे छावे वर्षा निवासस्थानाला घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला काही भीती वाटत नाही. मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो, राणे साहेबांना माझा स्वभाव माहिती आहे. आम्ही मंत्रालयात जाऊन सुद्धा कागद झालेले. आता विचार करा तुम्ही, मंत्रालयात माचीची गाडी जाऊ शकते का? आम्ही नेली, आम्ही कागद झालेले आहेत. गुन्हे माझ्यावर त्यावेळेचे. सह्याद्रीला सुद्धा शेतकरी कर्जमाफी चुकली होती, त्यावेळेस सुद्धा सह्याद्री अतिथीगृहामध्ये सुद्धा शासनाचा GR त्या ठिकाणी जाळून दाखवलेला आहे. शरद पवारांची सभा उधळून दाखवलेली आहे. सोनिया गांधींची सभा उधळलेली आहे. साहेब तुम्ही जरा नीट विचार करा. छावे बाजूला आहे आंदोलनातून, पण उद्यापासून सर्व छावे आवाज दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरणार ना? अजित भाऊ ऐकून घ्या, हे गरिबी काव्याचं तंत्र छावा क्रांतीवीर सेनेला तुम्ही वापरायला लावू नका. या व्यासपीठावर नितीन दातीर सारखा कार्यकर्ता आमचा शहराध्यक्षापासून तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी काम करत असताना नगरसेवक झालेला आमचा पवन मटाले या ठिकाणी आहे. युवा सेनेचा तो छावा क्रांतीवीर सेनेचा महानगर प्रमुख होता, नंतर जिल्हा प्रमुख झाला, आज नगरसेवक त्यांची धर्मपत्नी आहे. संदीप गायकरचा विषय सांगितला. विद्यार्थी आघाडीचा शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष 2 पदं घेतल्यानंतर शिवसेनेत गेले. आज आमच्या हर्षदाताई दुसऱ्यांदा नगरसेवक आहे. आम्हाला सामाजिक काम करता करता राजकारण पण जमतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आम्हाला दुसऱ्या विषयाकडे न जाऊ देता या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात मग अशी त्या मागण्या मागत होते. मी तुम्हाला सांगितलं त्या मागण्या वाचू नका. तुम्हाला राणे साहेब तुम्ही पण भाजपचेच, तुम्ही काय हसू नका. तुम्ही मुंबईचे उपाध्यक्ष हे भाजपचेच आहे. सुनील भाऊ पण भाजपचेच आहे. हा भाजपचेच आहे.
हर्षदाताई पण सध्या शिंदे गटाच्या आहे, म्हणजे शिवसेनेच्या आहे. आमच्या मंडलेताई पण भाजपच्याच आहे. नितीन पण शिवसेनेचाच आहे. अहो हे सगळं व्यासपीठ तिकडे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष हे तिन्ही सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी तुम्ही जबाबदार आहे. नगराध्यक्ष पद म्हणजे राजे छोटं नाही विठ्ठलराजे. एका तुम्ही शहराचे नगराध्यक्ष प्रथम नागरिकात तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी बांधायचं. आम्ही तुम्हाला का बोलवलं, एवढे सुंदर भेटे का बांधले, पुरस्कार का दिले? आणि त्या स्वार्थाच्या पाठीमागे कोणता स्वार्थ आहे? कारण काय त्याला खासदार आमदार नका करू. आम्ही होऊ जेव्हा व्हायचं तुमच्याच आशीर्वादानं होऊ. पण शेतकऱ्यांना न्याय द्या. कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, तिच्यातल्या त्रुटी दूर करा. जे इलेक्ट्रॉनिक मीटर आपण त्या ठिकाणी बसवताय, सक्तीचं मीटर कशासाठी पाहिजे लोकांना, कशासाठी बसवताय? तुमचे निर्णय जरूर चांगले आहेत, तुम्ही जरूर चांगलं काम करा. आम्ही हिंदुत्वादी नाव, तुम्ही आम्हाला कोणत्या अडचणी पाहणार आहात अजितराव? आता आपण डिबेटला असतो टीव्हीला समोरासमोर. आता तुम्हाला टीव्हीला पण प्रश्न विचारणार. मी सांगणार अजित चव्हाण असले का मला बोलवा. मी विचारणार मग आम्ही हिंदू वेगळे का तुम्ही हिंदू वेगळे? अहो आम्ही हिंदू धर्माचे पाईक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन या महाराष्ट्रात काम करतो आणि ते काम करत असताना आम्ही नैतिकतेच्या मूल्यावर भांडतो म्हणून तुमची जबाबदारी.